धनंजय मुंडेंचे अंकल तोंडावरचं काढा. गिरीशजी महाजन साहेब अंकल असं अनेकांचं झालेलं आहे. हे गिरीशजी एक मिनिट, तर आता माझं भाषण होतं ना. अंकल 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 काकीला सांगितलं काकी, मग किती काकी आहेत ते बघावं लागेल आपल्याला. अध्यक्ष महोदय, काय मोठं सांगताय, असं झालं तसं झालं, हे केलं ते केलं. जर खरोखरी 6-8 महिन्यात दिवा लावला असता तर पदवीधरांनी शिक्षकांनी निवडून दिलं असतं तुम्हाला. इथं नाकारलंय तुम्हाला. ते तुम्ही बसून बोलता का? उठून बोला. काय बोलतो? मी बसतो. पुण्याचा निकाल लागला ना तर आहे ते पण जाईल. भूमिपूजन केलेली आहेत, त्याची कामं कशी चाललेली आहेत हे बघण्याकरता खास दिल्लीवरून एक हेलिकॉप्टर इकडे पाठवलेलं होतं. आणि ते 10 समुद्रात वेगवेगळ्या ठिकाणी जायचं गिरीशजी, पण कुठं स्मारकच दिसत नव्हतं. महाराजांचं स्मारक गेलं कुठं? ते पुन्हा तिथनं म्हणायचे आहोत इथं सापडत नाही. अरे तुम्ही नीट बघा कसं सापडत नाही. तिथं भूमिपूजन केलंय साहेबांनी आपल्या. काय गिरीश चाचा दिल्लीचे आहेत, मी राज्याच्या लोकांचं बोलतोय. मी राष्ट्रीय पातळीवरच्या लोकांचं बोलत नाही. जरा मला बोलू द्या. सर्वसामान्यांचं सरकार आहे ना, सांगितलं की लगेच आदेश निघाला पाहिजे. माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाच्या बद्दल आभार प्रदर्शन करणारा अभिनंदनाचा प्रस्ताव सत्तारूढ पक्षाचे सन्माननीय सदस्य अतुल भातखळकरांनी मांडला आणि त्याला सन्माननीय सदस्य डॉक्टर संजय कुटे यांनी अनुमोदन दिलं. या प्रस्तावाच्या चर्चेत भाग घेण्यासाठी मी माझं मत व्यक्त करण्यासाठी इथं उभा आहे. अभिनंदन प्रस्तावावर बोलण्यापूर्वी नवनियुक्त राज्यपाल महोदयांना मी शुभेच्छा देतो. एका वेगळ्या परिस्थितीमध्ये या राज्याला नवीन राज्यपाल मिळालेले आहेत हे आपण सगळे पाहतोय. परवाच अध्यक्ष महोदय आम्ही काही सन्माननीय सहकारी विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी महामहिम राज्यपाल महोदयांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या. त्यांचा प्रतिसाद देखील अतिशय सकारात्मक वाटला. या सभागृहाच्या वतीनं मी नवनियुक्त महामहिम राज्यपाल रमेश बैस साहेबांचं मनापासून स्वागत करतो. आणि राज्यातील राज्यपालांची परंपरा अतिशय चांगली राहिलेली आहे. नवीन राज्यपाल महोदयांनी कारकिर्दीतही राज्याला अभिमान वाटेल अशाच प्रकारची त्यांचं कामकाज हो, अशा प्रकारच्या देखील मी शुभेच्छा देतो. सध्या अध्यक्ष महोदय सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. सरकारची स्थापना कशी झाली, पक्षांतर बंदीबद्दल आजच काहीतरी सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की मी 8 दिवसात निर्णय देणार आहे अशी कानावर बातमी आली. त्याच्यामध्ये अनेक वादग्रस्त मुद्दे घटनापीठाकडे गेलेले आपण पाहतोय. अशा परिस्थितीत राज्यपाल महोदयांच्यावर फार मोठी घटनात्मक जबाबदारी येऊन पडलेली आहे. सगळा देश पाहतोय की उद्याच्याला लोकशाही पुढे टिकणार का राहणार, काय नक्की उद्या निर्णय झाल्यानंतर त्याचे पडसाद देश पातळीवर आणि वेगवेगळ्या राज्याच्या पातळीवर पण कशा पद्धतीने उमटतायत. सरकारपेक्षा विरोधकांकडे आपलं लक्ष राहावं अशी आमची अपेक्षा आम्ही त्यांच्या पुढे मांडली. सर्वांना समान न्याय तुमच्याकडनं मिळाला पाहिजे असंही आम्ही अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांना सांगितलं. आणि त्यामुळं वेळ आली तर सरकारच्या चुकाई त्यांनी लक्षात आणून द्याव्यात. विरोधी पक्षाचा हक्क अधिकार याची जपवणूक आपल्याकडनं होईल असा आम्हाला विश्वास आहे. आणि पुन्हा एकदा मी महामहिम नवनियुक्त राज्यपाल महोदयांचं सभागृहाच्या वतीनं देखील हार्दिक शुभेच्छा त्यांना देतो. अध्यक्ष महोदय, मी अतुलजींचं आणि डॉक्टर संजय कुटेंचं भाषण फार बारकाईनं ऐकत होतो. त्यांचं तर कामच आहे, ते सत्ताधारी पक्षाचे आहेत, त्यांनी त्यांची भूमिका मांडण्याचं काम केलंच पाहिजे. पण आपण सगळेजण राजकीय पक्षामध्ये काम करत असताना आपण काय पद्धतीनं बघतो की आपलं सरकार चांगलं चाललंय का नाही हे आपण आपल्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्यांची मांडणी चांगली असते त्याचं अतिशय उत्तम प्रकारचं भाषण होतं.
आणि मग वेगवेगळे दाखले वगैरे कसरत करत करत प्रत्येकाला बोलावं लागतं. अध्यक्ष महोदय, 8 महिन्यापूर्वी हे सरकार सत्तेवर आलं. एकनाथराव शिंदे देवेंद्रजींनी शपथविधी घेतला आणि घेतल्यानंतर पहिला झटका बसला. यांनी किती काही म्हणू, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे आणि खरं बोलणार आहे. कुणी काही म्हणू, प्रत्येक भाजपच्या आमदाराला शपथ घेईपर्यंत वाटत होतं की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी शपथ घेणार आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शपथ घेणार सगळ्यांना. म्हणजे आता ते राज्यपाल नाहीयेत, परंतु मी सभागृहात सांगतो, मी कोश्यारी साहेबांना ज्यावेळेस भेटायला गेलो महामहिम राज्यपाल त्यावेळेसचे, अरे अजित जी हे क्या हुआ, अक्षरशः अशा पद्धतीनं त्यांचं वाक्य माझ्या कानावर आलं. मी पण म्हणलं काय, आणि आपण पण सगळ्यांनी बघितलं ना, आदल्या ते झाल्यावर स्वतः उपमुख्यमंत्री काय म्हणले, मी मंत्रिमंडळात जाणार नाही. त्याच्यामध्ये कोण कोणाच्या डोळ्यात पाणी आलं हे गिरीश आपल्याला चांगलं माहिती आहे. महाजन साहेब, आपण मंत्री आहात, मी चुकून गिरीशजी महाजन साहेब, अंकल, असं अनेकांचं झालेलं आहे. कुणाचं काय झालं, कुणाचं काय झालं, काही म्हणले. मग आपण 80-85 लोकांनी काही बंड करायचं का, बंड. शेवटी देवेंद्रजींनी सांगितलं असलं काही करू नका. त्या दोघांना कळलं तर सगळा सपडा सुपडा साफ होईल, आपलं गप्प बसा. वर्ण आदेश आहे आणि सगळ्यांनी गप गुणाने ऐकलंय. त्याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचा मोठेपणा आहे. तुम्हाला सगळ्यांनी समजून सांगितलं, अरे काहीच नव्हतं, आता किमान सत्तेमध्ये तरी जायला मिळालं, त्याच्यावरून तरी समाधान राखा, समाधान माना. आणि त्याच्यातनं त्यांनी समाधान मानलं आणि सरकार सुरू झालं. सरकार सुरू झालं, पहिले कितीतरी दिवस ते दोघच होते आणि बरोबर म्हणायचे आम्ही दोघं खंबीर आहोत, आम्ही खंबीर. अरे बाबा खंबीर आहे तुम्ही, तर खंबीरच. त्याच्यानंतर कसं बस मंत्रिमंडळ वाढलं, तेही वाढून इतके दिवस झाले. पुढं मंत्रिमंडळ 8 महिने झाले तरी पूर्ण मंत्रिमंडळ काय होईना. किती जण जर म्हणतायत कधी होईल कधी होईल. मी तर सारखं सांगतोय महिलांना प्रतिनिधित्व द्या. महिला भेटल्यानंतर मला म्हणतात की दादा तुम्ही चांगलं सांगतायत पण आमची काव ऐकत नाही ही दोघं जण. मी म्हणलं त्यांच्या हातात काय, वर्ण सांगितल्याशिवाय ते काय करणार आहेत. अशा प्रकारची या सरकारची परिस्थिती हे कुणी नाकारू शकत नाही. अध्यक्ष महोदय, आता मधी गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्रात निवडणुका झाल्या. ह्यांना 6 महिने पूर्ण झाल्यानंतर मतदान कुणी केलं, महाराष्ट्रातल्या पदवीधर लोकांनी. मतदान कुणी केलं, महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी. जे शिक्षक पुढची पिढी घडवत असतात, जे पदवीधर सुशिक्षित समाज म्हणून ज्यांच्याकडे आपण बघत असतो, अशा का चपराक बसलेली आहे की उगीच आता उगीच काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत. अक्षरशः नावमेद झालीत सगळे पदवीधानी. एका भागात नाही झालं, एक झालं अमरावती विभाग. तिथं किती जिल्हे आहेत, 5 जिल्हे. 5 जिल्ह्यातल्यांनी पदवीधरांनी नंबर 1 नंबर मध्ये डॉक्टर रणजित पाटील निवडून येणार सगळे म्हणत होते. कुठं काय झालं कळलंच नाही. डॉक्टर कुठेला तर कळलंच नाही, कळलंच नाही. आपला डॉक्टर कसा पडला, सगळ्यांचे धाबेदाण आणले. तिथं तर 100% सीट येणार होतं, तेही नाही आलं. बालेकिल्ला तेही नाही आलं. नागपूरमध्ये म्हणले आपली झाकली मूठ 1.25 लाखाची, पाठिंबा देऊ पाठिंबा देऊ. पाठिंबा द्यायला गेले पण तिथंही काय झालं, सत्यानाशच झाला. तिथंही पराभव झाला. अमरावतीत पराभव झाला. मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यात पराभव झाला शिक्षकांच्या मध्ये. त्याच्यानंतर आमच्या खानदेशामध्ये सारखं म्हणजे किती दिवस हा सत्ताधारी पक्ष केंद्रात सत्तेवर आहे, राज्यात सत्तेवर आहे. अनेक ठिकाणी इथं भरपूर आमदार निवडून आले तरी दुसऱ्यावरच डोळा. दुसरा कुठला कसा आपल्याकडे येईल. मग काँग्रेसचा येतोय का, मग राष्ट्रवादीचा येतोय का, मग आणखीन कुणाचा येतो. अरे तुमचे करा ना तयार. समोर बघितलं तर अजून 40-50 लोक आमच्यातनच काय पावरा आपल्या इथनच गेला ना तिकडं, का दुसरीकडनं कुठनं आला, काँग्रेसमधनं गेले. ही अवस्था. गिरीशजी 1 मिनिट, आता माझं भाषण होतं ना. अंकल 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 काकीला सांगितलं, काकी मग किती काकी आहेत ते बघावं लागेल आपल्याला.
अध्यक्ष महोदय, मला हे सांगायचंय की ह्याच्यातला गमतीचा भाग नाहीये की खरोखरीच आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उत्तर महाराष्ट्रात पण आमचा नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगरचा भाग असताना इथं आपल्याला उमेदवार देता आला नाही. शेवटी किती झालं तर सत्यजित तांबे 3 पिढ्या काँग्रेसमध्येच त्यांचं घरानं काम करतंय, त्याच्यावर तिथंही त्यांचाच जय झाला. आणि अध्यक्ष महोदय, ती कोकणातली सीट आहे ना, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे, ते मात्र कालपर्यंत शिवसेनेचे शिक्षक संघटना आहे, उद्धव ठाकरे साहेबांचे राईट हँड. परंतु तिथं काय झालं, बाळाराम पाटलांना उमेदवारी दिली, बाळाराम पाटलांना उमेदवारी दिली आणि त्यांना ऐन वेळेस लाख क्षणाला तिथेही भाजपला, सत्ताधारी पक्षाला स्वतःचा माणूस घेता आला नाही, दुसराच उचलला आणि तिथं आणून ठेवला. त्यांनाच जर यांनी तिकीट दिलं असतं आम्ही, तर मग 5च्या 5 जागा गेल्या असत्या. काय मोठं सांगताय, असं झालं तसं झालं, हे केलं ते केलं. जर खरोखरी 6-8 महिन्यात दिवा लावला असता तर पदवीधरांनी शिक्षकांनी निवडून दिलं असतं तुम्हाला. इथं नाकारलंय तुम्हाला. ते तुम्ही बसून बोलता का? उठून बोला, काय बोलतो मी बसतो. पुण्याचा निकाल लागला ना तर हाय ते पण जाईल. अजून 2 तारखेला काय होईल एक आहे, पुण्याचा निकाल काय लागेल ते मला सांगता येत नाही. ऐका, कारण मतदारांच्या मनात काय, मी त्या सगळ्यांचा आदर, कसबा आणि चिंचोडकरांचा आदरच करतो, पण पुण्यामध्ये गिरीश महाजन साहेबांच्या सहित सगळ्यांना 3-3, 4-4 दिवस बसावं लागलं ना. किती दिवस बसावं लागलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना किती दिवस बसावं लागलं. त्याच्यामध्ये काय काय तिथं घडलं आज मी बोलणार नाही. एकदा निकाल लागू द्या, मग सांगतो पुण्यामध्ये, चिंचवडमध्ये कुठं काय घडलं, कोण सापडलं, कोण काय करत होतं, कोण सांगत होतं मताला जाऊ नका, कोण काय मताला जा म्हणून सांगत असताना काय सांगत होतो तो आता विषय नाही, परंतु त्यावेळेस सांगेल. पण एक आहे, महाराष्ट्रामध्ये त्याही बाबतीमध्ये सहजासहजी ती निवडणूक त्यांना हाताळता आलेली नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने, महाविकास आघाडीच्या पार्टीनं, म्हणजे आमच्या महाविकास आघाडीनं खूप चांगल्या पद्धतीनं तिथं विरोध करण्याचं काम केलेलं आहे. शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे आणि ती भावनेची निवडणूक होती, तरी भावनेची निवडणूक आम्ही होऊन दिलेली नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी बघा, कारण कसब्यातला तर निकाल सातत्याने कसा येत होता, त्याच्यावर कसब्यात सगळे ठाण मांडून कसे बसले होते, काही काहींना मोकातनं सोडल्यानंतर त्यांना घेऊन काही लोक कसे फिरत होते, आणखीन कोण काय करत होतं, ते आता राज्यपालांच्या अभिभाषणाच्या संदर्भातलं उत्तर नाहीये म्हणून मी त्या खोलात जात नाही. परंतु अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे सरकारने देखील आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जो आपला विदर्भाचा बालेकिल्ला असताना देखील तिथं आपल्या जागा पराभूत झाल्यात, हे निश्चितपणे विचार करणारी बाब आहे. अध्यक्ष महोदय, मी त्या दिवशी आम्ही सगळेजण बसलो होतो, मला वाटतं राज्यपालांचं अभिभाषण होतं, त्याच्या आदल्या दिवशीच आम्ही त्यांना भेटलेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी साधारण 16 पादांचं अभिभाषण त्यांनी केलं. 77 मुद्दे त्याच्यामध्ये होते. 32 मिनिटाच्या राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणात राज्याला काही दिशा मिळेल, राज्यासमोर प्रश्नांबाबतच्या उपाययोजना समजून येतील, काही नवीन धोरणं राज्यापुढे मांडली जातील, अशी महाराष्ट्राच्या जनतेला, आम्हाला सगळ्यांनाच अपेक्षा होती अध्यक्ष महोदय. परंतु सरकारनं केवळ आपली पाठ थोपटून घेण्याचं काम या अभिभाषणाच्या निमित्तानं केलं, परंतु राज्यातल्या जनतेला तसं काही मिळालं नाही. अध्यक्ष महोदय, मला वाटत होतं, कारण ते रायपूरचे 6 का 7 वेळेला खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, 6-7 वेळेला रायपूर सारख्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून येणं हे साधं काम नाही. त्याबद्दल त्यांचं खरोखरीच कौतुक आणि अभिनंदन मी करीन. कारण आपण पण राजकीय जीवनामध्ये 1, 2, 3 टर्म झाल्यानंतर काय आपापली अवस्था होती आणि पार्लमेंटमध्ये निवडून यायचं, 91 अपवाद वगळता ते सातत्याने तिथनं निवडून आले. परंतु अध्यक्ष महोदय, त्यांना तसं बघितलं हिंदी त्यांनी आम्हाला सांगितलं
की रायपूरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक पण आहे. आपल्या महाराष्ट्रातले बरेच लोक तिथं आहेत असं त्यांनी सांगितलं. ते म्हणले काही प्रभाग पण तिथं तशा प्रकारचे आहेत. पण अध्यक्ष महोदय, एक गोष्ट मला खटकली की महाराष्ट्राचा कालचा दिवस हा तसं बघितलं तर आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता. काल आपल्या सर्वांनी अतिशय उत्साहाने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला आणि योगायोगाने काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता. राज्यपाल महोदयांनी अभिभाषणात देखील काही वाक्य पहिली मराठीमध्ये जर त्यांनी भाषण केलं असतं तर अध्यक्ष महोदय सुरुवात मराठीतून ते करतील अशी आमची अपेक्षा होती, पण ती केली नाही आणि मराठी भाषेचा एक सन्मान उंचावला गेला असता अशी आम्हा सर्वांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पण अपेक्षा होती. पण भाषणात एकही वाक्य ते मराठीतनं बोलले नाही. मी याच्याबद्दल महामहिम राज्यपाल महोदयांना दोष देणार नाही. सरकारच्या प्रमुखांनी हा आग्रह राज्यपालांच्याकडे धरायचा असतो. मराठी दिनाचं महत्व औचित्य राज्यपालांच्या महोदयांच्याकडे लक्षात आणून देण्याची जबाबदारी ही सरकारची असते अध्यक्ष महोदय, ती त्यांनी पार पाडली नाही. वास्तविक ज्यावेळेस आपल्या पक्षाचे कुणी नेते आले आणि बाहेरचे आले तर आपण काही वेळेस सांगतो की बाबा साहेब तुम्ही हे जरा मराठी भाषेत एवढं बोललं तर आमच्या लोकांना आनंद वाटेल, समाधान वाटेल. तशा पद्धतीने शेलार साहेब करता आलं असतं, पण नाही झालं. राज्यकर्त्यांच्या मराठी बाबत या उदासीन भूमिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्राचा अध्यक्ष महोदय भ्रमनिरास झाला. ही पण गोष्ट पण लक्षामध्ये घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मला आठवत आहे आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये 3 मार्च 2022 ला झालेल्या अभिभाषणामधले मुद्दे मी मुद्दाम बघितले. आम्ही कोश्यारी साहेबांनी त्यावेळेस ते अभिभाषण केलेलं होतं आणि त्यातली बरेचसे अनेक मुद्दे कालच्या अभिभाषणाच्या मध्ये थोडी वाक्यरचना बदलून त्याच्यामध्ये घेतले गेलेले होते. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद असेल, परदेशी गुंतवणूक असेल, समृद्धी महामार्ग असेल, मुंबई सागरी किनारा मार्ग असेल, डिजिटल स्वाक्षरी केलेला 7/12चा उताराच्या बद्दलचा असेल, मागेल त्याला शेततळ्याचा असेल, बीडीडी चालचा असेल, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा असेल, जलजीवन मिशन यासारखे अनेक मुद्दे मागच्या अभिभाषणात सुद्धा होते. अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना थोडासा आम्हाला असं वाटतं की या अभिभाषणात शेवटी कॅबिनेट ते तयार करते आणि राज्यपालांना देते. राज्यपाल ते माझं सरकार माझं सरकार माझं सरकार म्हणून मांडत असतात. परंतु अध्यक्ष महोदय, काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणासाठी वापर करून असा आरोप केला तर कदाचित आपल्याला वाईट वाटेल, परंतु वस्तुस्थिती तशी आहे. अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची घोषणा आपणच देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना केली. गिरीशजी आपण पण तेव्हा मंत्रिमंडळात होता. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते भूमिपूजन जलपूजन आपण केलं. तो सत्तेचा तुमचा 5 वर्षाचा काळ गेला, आताचा 7-8 महिन्याचा काळ गेला. त्या स्मारकाविषयी साधा उल्लेख देखील आपण काढला नाही. हे वस्तुस्थिती आहे. खरं तर मधी मी बघत होतो मुंबईमध्ये सारखी शेलार साहेब हेलिकॉप्टर एक सारखं फिरत होतं. मलाही काही कळे ना की आज सारखं का हेलिकॉप्टर फिरतंय. तर मला कळलं की आढावा घेतला जातोय. पंतप्रधानांनी आता पंतप्रधानांना पुढच्या वर्षी 10 वर्ष होतील. त्यांनी त्या काळामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये कुठं कुठं काय काय भूमिपूजन केलेली आहेत, त्याची कामं कशी चाललेली आहेत हे बघण्याकरता खास दिल्लीवरून एक हेलिकॉप्टर इकडे पाठवलेलं होतं. आणि ते 10 समुद्रात वेगवेगळ्या ठिकाणी जायचं गिरीशजी, पण कुठं स्मारकच दिसत नव्हतं. भूमिपूजन केलं ते 10 जायचे की अशी काय लाट आली, असं काय वारं आलं, असं काय सुनामी लाट आली, महाराजांचं स्मारक गेलं कुठं. ते पुन्हा तिथनं म्हणायचे आहोत इथं सापडत नाही. अरे तुम्ही नीट बघा कसं सापडत नाही, तिथं भूमिपूजन केलंय साहेबांनी आपल्या. काय साहेबांचं ते महाराजांचं स्मारक काही सापडलं नाही. अरे ही तुमची अवस्था, काय गप्पा मारता. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या काळामध्ये 2014ला फोटो लावले आणि मतं घेतली. मतं घेण्याच्या करता शिवाजी महाराज तुम्हाला आठवतात. स्मारक देखील घाईघाईनं का केलं भूमिपूजन, की निवडणुकीची मतं पाहिजे होती. तुम्हाला माहितीये की 350 वर्ष झाली तरी देखील महाराजांचं नाव घेतल्यानंतर उभा महाराष्ट्र नतमस्तक होतो, दैवत मानतो. आणि हे सगळं डोळ्यासमोर ठेवून तुम्ही करण्याचा प्रयत्न करता. सांगा ना 6 महिन्यात
का नाही तुमच्याच्याने पाहिलं? 5 वर्ष झालं नाही, आताही झालं नाही. काय त्याचं कारण आहे? 2.5 वर्ष आम्ही केलं. आम्ही भूमिपूजन आम्ही नाही केलं, तुम्ही केलं. एक मिनिट. त्याच्यामध्ये भूमिपूजन तुम्ही केलेलं होतं, निर्णय तुम्ही घेतलेला होता. त्याच्या संदर्भात पंतप्रधानांना तुम्ही बोलवलं. आमच्या बोलवण्यामुळे अध्यक्ष महोदय पंतप्रधान साहेब आले नाही, त्यांचाही आम्ही आदरच करतो. परंतु अशा पद्धतीनं बोलवायचं आणि भूमिपूजन करून परत तिथं डुंकून पण बघायचं नाही, हा कुठलं राजकारण? हे कुठलं कामकाज? अध्यक्ष महोदय, तेच नाही, इंदू मिल मधलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा उल्लेख त्याच्यामध्ये नाही. माझ्या माहितीप्रमाणे त्याचंही काम ज्या गतीनं व्हायला पाहिजे त्या गतीनं होत नाहीये, काम थांबलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याही स्मारकाचा विसर त्यात पडला, त्याचाही कुठं उल्लेख नाही. अध्यक्ष महोदय, भाजपला ज्यांनी बहुजनांचा चेहरा दिला, मी तर अनेकदा जाहीरपणे माझं आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचं राजकीय कधी जमलं नाही, अनेकांना माहितीये. पण मी कधी बोलत असताना ह्या भाजपला सर्वदूरपर्यंत बहुजनांचा चेहरा देण्याचं काम कुणी केलं तर ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलं, नासाहेब फरांदे साहेबांनी केलं, अण्णासाहेब डांगे यांनी त्या ठिकाणी केलं. त्याच्या संदर्भामध्ये एकनाथराव खडसेंनी केलं, त्याच्यामध्ये असे दिग्गज नेत्यांनी केलं. त्याच्यावर तू काय गिरीश चाचा दिल्लीचे आहेत, मी राज्याच्या लोकांचं बोलतोय, मी राष्ट्रीय पातळीवरच्या लोकांचं बोलत नाही, जरा मला बोलू द्या. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीनं हे सगळं काम झालं आणि त्या स्वर्गीय आमच्या गोपीनाथ मुंडे साहेबांचं देखील स्मारक पूर्ण व्हावं असं ह्या लोकांना वाटलं नाही, त्याचा साधा उल्लेख पण नाही. हे कुठलं राजकारण? त्याच्या संदर्भामध्ये आपण ह्या वेगवेगळ्या मान्यवरांच्या स्मारकाचा उल्लेख करतो. राष्ट्रपुरुषांचा आपल्याला आदर्शांना जे सरकार विसरते, सरकार अध्यक्ष महोदय जनतेला काय न्याय देणार आहे ही अपेक्षा देखील करणं अक्षरशः गैर आहे. अध्यक्ष महोदय, ह्या गोष्टीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. उलट हे सरकार आल्यापासून सातत्याने बेताल वक्तव्य करण्याचं काम महापुरुषांच्या बाबतीमध्ये घडलं, वरपासून खालपर्यंत घडलं, मंत्र्यांच्याकडनं घडलं, आमदारांच्याकडनं घडलं, प्रवक्त्यांच्याकडनं घडलं. कधी त्यांना वरिष्ठांनी सांगितलं नाही तुम्ही कुठंतरी आवर घाला, कुठं चुकताय. परंतु हे सातत्याने चाललं. बरं, एकदा माणूस चुकेल तर पुन्हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा, तेही आपण सगळ्यांनी बघितलं. राष्ट्रपुरुषांच्या आदर्शाचं अनुसरण हे शासन करेल असं स्वतः आम्ही राज्यपाल महोदयांच्याकडनं ऐकलं, परंतु तसं काही झालं नाही. अध्यक्ष महोदय, त्याच्या संदर्भामध्ये असं म्हटलं खायचे दात एक आणि दाखवायचे दात दुसरे, अशी परिस्थिती या सरकारची आहे का? मागच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही हे सगळं काढलेलं होतं, आम्ही याच्याबद्दलचा मोर्चा पण काढलेला होता. परंतु अतिशय खालच्या स्तरावर येऊन राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याचं काम या सरकारच्या काळामध्ये झालं आणि सरकारच्या प्रमुखांनी ह्या गोष्टीची साधी दखल घेतली नाही. अध्यक्ष महोदय, कधी काही चुकलं तर त्या सरकारमधले प्रमुख दखल घेऊन त्याच्यामध्ये सांगतात माझं शासन महान व्यक्तींनी घालून दिलेल्या उच्च आदर्शाचं सतत अनुसरण करीत आहे. हे काय फक्त अभिभाषणामध्ये लिहिण्याच्या करता वाचण्याच्या करता गोष्ट आहे का? अध्यक्ष महोदय, या सत्तेत आल्यापासून अक्षरशः अहंकाराचा दर्प ह्या जनतेला दिसून येतोय आणि त्यातून मग कुठे राष्ट्रपुरुषांच्या बद्दल अपमान करणं, कुठं महिलांच्या बद्दल अपमान करणं, पण तरी सरकार मात्र काही करत नाही. तुम्ही मला सांगा, आपण सगळेच जण विधिमंडळाचे सदस्य आहेत, आपल्यातल्या प्रज्ञाताई सातवच ना, सन्माननीय सदस्य प्रज्ञाताई सातवांना पाठीमागणे येऊन हल्ला केला जातो. या सरकारचा कुठं कायदा सुव्यवस्था गेला? कशा पद्धतीने तुम्ही सांगताय? नुसतं तिथं नाही, आदित्य ठाकरे त्यांच्या रॅलीवर त्या ठिकाणी दगड मारण्याचं काम होतं. अध्यक्ष महोदय, हे कसं काय? शेवटी लोकप्रतिनिधी आहेत, कधी काळी या राज्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तुम्ही तुमच्याही लोकांचा निश्चितपणे सुरक्षितता नीटपणे सांभाळली पाहिजे, तशी इतरांची पण सांभाळली पाहिजे. अध्यक्ष महोदय, याच्यावरच थांबलं नाही, सातत्याने ह्या घटना वेगवेगळ्या प्रकारच्या घडतायत आणि त्याच्याबद्दल सरकार मात्र काही बोलायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, याच्यावरच थांबत नाही, राष्ट्रपुरुषांच्या बद्दल किंवा वेगवेगळ्या मान्यवरांच्या बद्दल ह्या घटना घडल्या त्या घडल्याच,
परंतु काही जण गिरीश महाजन साहेब आपण आता मंत्री म्हणून सरकारचे प्रतिनिधी म्हणून बसलाय, आता काय करता? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना काम असतं त्याच्यामुळे इथं थांबायला वरच्या सभागृहात ते गेलेत. आता वरचं सभागृह बंदच आहे, पण म्हणायला वरच्या सभागृहात गेले. ठीक आहे, हरकत नाही. आम्ही तिथं ज्यावेळेस बसायचो त्यावेळेस विरोधी पक्ष नेता बोलायचा त्यावेळेस रिस्पेक्ट देऊन मी सगळं ऐकायचो. ठीक आहे, आता मोठी माणसं आहेत, त्यांना आता बाकीची आम्ही किरकोळ वाटायला लागलो, हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही महापुरुषांचा अपमान केला ते केलाच, परंतु तुकाराम महाराजांच्या विषयी अपशब्द हा महाराष्ट्र कदापि खपून घेणार नाही. आता कोणतरी बागेश्वर महाराज म्हणे, त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या विषयी नागपूरला गरळ ओकली. कुणी काही त्यांना हटकलं? कुणी त्यांना बोललं? काय बेताल वक्तव्य करतात? कशा पद्धतीनं चाललंय? म्हणजे महापुरुष तर झाले, आता तुम्ही संतांवर घसत आहे. साधू संतांची भूमी म्हणून बघितलं जातं. वारकरी संप्रदाय पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या करता आळंदी आणि देहूवरून त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वारकरी निघतात. ह्याचाही तुम्हाला कुठं आठवण राहिलेली नाहीये. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं अभिमानाने आपण सगळेजण सांगतो. संत साहित्याचा अभ्यास नसताना आपल्या मनात येईल त्याप्रमाणे जर कोणी संतांचा अपमान करणार असेल तर सरकारने ह्याची दखल घ्यायलाच हवी, असं मंत्री महोदय माझी तुम्हाला विनंती आहे. या महाराजांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा, पण सरकार मात्र शांत आहे. मग तुम्ही कोणत्या उच्च आदर्शाचं अनुसरण करताय हे देखील एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे. ही आमचे तुम्हाला आग्रही मागणी आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्या संदर्भात पेपरला देखील बातम्या आलेल्या आहेत. त्याचा तुकोबा म्हणजे मी तर ते वाचूच शकत नाही महाराजांच्या बद्दल काय बोलले ते. अध्यक्ष महोदय, एकंदरीतच तुम्ही मला सांगा की हे 8 महिने ह्याच्या आधीच्या काळामध्ये देखील अनेक सरकारांनी कामं केली. हे सरकार आल्यानंतरच सीमा भागातील महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद का उभा राहिला? का बरं त्या तिकडच्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सूतवास केला, ही गावं आम्हाला पाहिजेत? का तिथल्या गावांनी बॉर्डर मधल्यांनी मागणी केली की आम्हाला तिकडे जायचं? लगेच सोलापूर जिल्ह्यातल्या काही गावांनी मागणी केली आम्हाला तिकडे जायचं. तिकडं बॉर्डरवरच्या गावांनी मागणी केली. महाराष्ट्र अध्यक्ष महोदय, अनेकांची सरकार आली पण अशा प्रकारची परिस्थिती कधी निर्माण झालेली नव्हती. ही यांच्या 8 महिन्याच्या काळामध्ये निर्माण झाली. याचं उत्तर मात्र देऊ शकत नाही. मागच्या काळात कर्नाटक सरकार मधल्या मंत्र्यांनीच महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न सातत्याने केला. वास्तविक सीमावासियांच्यासाठी आज पण सीमावासीय आपल्या मुंबईमध्ये बसलेले आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या करता काल आम्हाला भेटले, आज आम्ही मुद्दा काढला. दुपारी मुख्यमंत्री काहीतरी त्यांना वेळ देणार होते. राज्यातील प्रत्येक सरकार कल्याणकारी योजना राबवते, त्याचा प्रत्यक्ष फायदा हा त्यांना मिळालाच पाहिजे, ह्याच्याबद्दल दुमत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे कर्नाटक सरकार कडून यापुढे महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न झाला तर जशास तसं उत्तर देण्याची भूमिका राज्य सरकारने स्वीकारली पाहिजे, अशा प्रकारची पण अपेक्षा अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं करतो. अध्यक्ष महोदय, मगाशी काहीतरी बोलत असताना डॉक्टर कुटे साहेब गेले आणि अतुलजी पण बहुतेक बाहेर गेले. त्याच्या संदर्भात हे काय करतात, हे बोलताना मात्र जोर जोरात बोलतात आणि आम्ही बोलायला लागलो की यांना ऐकवत नाही, ते जातात बाहेर निघून. अरे, ज्यावेळेस तुम्ही आम्हाला बोलता त्यावेळेस आमचं पण उत्तर ऐकण्याची धमक यांनी दाखवली पाहिजे. तेवढा मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. ही लोकशाही अध्यक्ष महोदय, त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, तसा आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. परंतु अध्यक्ष महोदय, तेवढा खिलाडू वृत्ती हे दाखवू शकत नाही, हे दुर्दैव आहे. अध्यक्ष महोदय, 75,000 पदांची नोकर भरती करू घोषणा केली, 6 महिने उलटून गेले. तुम्हाला भरतीची प्रक्रिया तुम्ही सुरू केली आहे का? अभिभाषणात ते लिहावं लागतं. यावरून हे सरकार किती गतिमान आहे. 6 महिने झाले भरतीच चालू आहे. कसली भरती करताय? काय तपासताय त्यांचं? म्हणजे उंची तपासताय, त्यांचं क्वालिफिकेशन तपासताय, त्यांचं काय आरोग्याचं काय माहिती घेताय? इतके दिवस अक्षरशः त्या तरुण तरुणींचा जी काही त्यांची म्हणजे त्यांचा हेच नाही हिरमोड नाही, ते भ्रमनिरास झालेले, त्यांची सहनशीलता संपलेली आहे.
मराठी एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर सहनशीलतेचा अंत बघू नका सरकार म्हणून आपल्याला बरंच काम करायचंय सरकारला. आणि असं असताना आमच्या त्या 75,000 मुलामुलींची भरती तुम्ही त्या ठिकाणी करत नाहीये. विद्यार्थ्यांच्या मध्ये किती टोकाचं नैराश्य आलं याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला मी देऊ. आपण सर्वांनी पाहिलं पुण्यामध्ये दापोडीत एक भयानक घटना घडली. या घटनेचं मी मुळात अजिबात समर्थन आपण कुणीच करणार नाही. कुणी अशा प्रकारे पाऊल उचलता पण कामा नये. अध्यक्ष महोदय, एक UPSCच्या अभ्यासासाठी दिल्लीला गेलेल्या एका विद्यार्थ्याकडून दापोडीत एका पती पत्नीचा खून झाला. रक्ताने माखलेले कपडे हातात टिकाव आणि रस्त्याने जगदंब जगदंब असे ओरडत तो फिरत होता. हे कशाचं प्रतीक आहे? त्याचे एकमेकात वाद असतील पण एक चांगला शिकलेला तरुण UPSCचा अभ्यास करणारा तरुण एवढं भयानक आणि टोकाचं पाऊल उचलतो तेव्हा अंगावर शहारा येतो. म्हणूनच या घटनेकडे सामाजिक आरोग्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे. मी फक्त दोष सरकारला देतो असं नाही. हरिभाऊ, सन्माननीय सदस्य बागडे साहेब, आपण सगळ्यांनी या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. ह्याच्यात काय होतंय? एक तर वारंवार परीक्षा पुढे ढकलल्या जात आहे. परीक्षा संदर्भामध्ये गोंधळ आहे. परीक्षा पुढे गेल्यामुळे सरकारने TCS आणि IBPS ह्या 2 कंपन्यांची निवड केलेली आहे. लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायचं आम्ही असमर्थ आहोत असं आयत्या वेळेस त्यांनी सरकारला कळवलेले. त्याच्यामुळे परीक्षा झाल्या नाही. MPSचं वेळापत्रक वारंवार बदललं जातंय त्यामुळे परीक्षा झाल्या नाही. त्यामुळे आज बेरोजगार युवा पिढीमध्ये प्रचंड नैराश्य झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये जुना आणि नवीन अभ्यासक्रमाचा घोळ. पहिल्यांदा सांगितलं कॅबिनेटमध्ये निर्णय झाला, आता काही काळजी करू नका, तरी देखील त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा उपोषण करावं लागलं. मग पुन्हा आदेश काढले परंतु त्याला उशीर झाला. कशा करता 2-2.5 महिने घालवायचे? सर्वसामान्यांचं सरकार आहे ना, सांगितले की लगेच आदेश निघाला पाहिजे. वाट कुणाची बघताय? त्याच्यामध्ये वेळ का लागतोय? अध्यक्ष महोदय, आता मंत्रिमंडळाने निर्णय घेतला 2025 पासूनचा नवीन अभ्यासक्रम लागू होईल. त्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो. पण त्याच्यात मी आता बोलताना मी स्पष्ट बोलतो, तुम्हाला माहिती तिथं म्हणताना त्यांनी सांगायला पाहिजे होतं की MPSCला आम्ही कळवतो. ते 3-3दा 4-4दा म्हणायचे निवडणूक आयोगाला कळवतो, निवडणूक आयोगाला कळवतो, निवडणूक आयोगाला कळवतो, निवडणूक आयोगाला कळवतो. मी सांगितलं राव, राज्याचे मुख्यमंत्री निवडणूक आयोग करतात, त्याचाही राग आला. असं कसं? आता जे चुकलं ते चूक मी मांडणारच ना. माझं विरोधी पक्ष म्हणून काम नाहीये. त्याच्यामध्ये जर आपल्याला ते एवढं नाकाला झोंबत असेल तर मग MPSC म्हणावं, निवडणूक आयोग म्हणू नये. साधं सरळ गणित. त्याच्यात वाईट वाटायचं काय? आमचंही चुकलं तर आम्ही मान्य करतो ना. ती माझीही चूक लगेच काढली, लगेच तेच बोलले. ते अजित पवार इकडे गेला तिकडे गेला ते आत्मक्लेश करायला गेला, दुसरीकडे कुठे गेला नाही ना. त्याच्यामध्ये चव्हाण साहेबांच्या समाधीपाशीच बसला. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये वयोमर्यादा शिथिल करण्याबाबतचा पण निर्णय कुठला झाला नाही. माझी ह्या अभिभाषणाच्या संदर्भातली चर्चा होत असताना सरकारकडनं मागणी अशी आहे, राज्यातील लाखो बेरोजगार युवा पिढीच्या नैराश्यातून दूर करण्यासाठी मी सरकारकडं ही मागणी करतोय, सरकारने भरतीबाबत एक ठोस कार्यक्रम तयार करावा. ज्या कंपन्यांची क्षमता आहे अशाच कंपन्यांची निवड सरकारने करावी आणि MPSCच्या बाबतीत लवकरात लवकर निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातनं केरळ आणि अन्य राज्यामध्ये, गिरीशजी, आपल्याकडे 6 का 7च MPSCचे मेंबर असतात, चेअरमन आणि बाकीचे सदस्य. केरळमध्ये मला वाटतं 18 का 20 आहे. मी पण त्यावेळेस विचार केलेला होता. उद्धव ठाकरे साहेबांशी आमचं बाळासाहेब थोरातांचं बोलणंही झालेलं होतं की आपण संख्या वाढवू. आपल्याकडं तशा पद्धतीनं रिटायर झालेले अनेक अधिकारी आहेत, त्यांना आपण बोलून घेऊ आणि MPSCच्या बाबतीमध्ये केरळच्या धर्तीवर संख्या जर वाढवली तर त्याचा उपयोग होईल. मुख्यमंत्री स्वतः आलेले सभागृहात. माझी मुख्यमंत्र्यांना पण विनंती आहे की तशा प्रकारे जर केलं तर आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणावर भरती करताना इंटरव्ह्यू घ्यायला ते 6-7 लोक कमी पडतात, ती संख्या वाढेल आणि आमच्या मुलांच्या मुलींच्या
तरुणांच्या मनातलं एक त्यांनाही वाटेल की सरकार आपल्याकरता काही करतंय. मगाशी बोलत असताना सन्माननीय सदस्य अतुलजींनी सांगितलं की भांडवली गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारने 8,000 कोटी अधिकचे नियत वाटप केलेले. ही गोष्ट खरी आहे. केंद्र सरकारने काहीतरी 1,00,000 कोटी चा विचार केलेला होता. वास्तविक मुंबई आणि महाराष्ट्रातनं केंद्र सरकारला 14.7% कर गोळा करून दिला जातो आणि राज्याच्या अनेक भागात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प राबवले जात आहेत. त्याच्यामुळं 8,000 तशी आपल्या राज्याच्या एकंदरीत भौगोलिक परिस्थिती बघता रक्कम कमी आहे. माझी या निमित्तानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दोघांना विनंती आहे की केंद्र सरकारकडनं अधिक पायाभूत विकासासाठी प्रकल्पासाठी भरीव तरतूद मिळेल याकरता त्यांनी प्रयत्न करावा. अजूनही प्रयत्न केला तर आपला राज्याचा त्याच्यातनं फायदा होईल. अध्यक्ष महोदय, मधी दावोसला जागतिक गुंतवणूक परिषद दरवर्षीच होत असते. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री जात असतात, अनेक देशांचे प्रमुख जात असतात, उद्योगपती जात असतात. हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यात सांगण्यात आलं अभिभाषणात 19 कंपन्यांची 1,37,000 कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार केल्याचा उल्लेख अभिभाषणात सरकारने केलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, खरं आहे का हे सरकार आल्यानंतर एकतर वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गेला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस मला चांगलं त्यांचं भाषण आठवत आहे. सुरुवातीचं भाषण झालं त्याच्यात त्यांनी सांगितलेलं होतं की हा प्रकल्प आम्ही आणलेला आहे. अजूनही तुम्ही जर रेकॉर्डमध्ये बघितलं तर ते दिसेल. पण तो प्रकल्प साधारण 1.5 ते 2 लाख कोटी गुंतवणुकीचा, 1.5 ते 2 लाख मुला मुलींना काम नोकरी देणारा तो गेला. टाटा एअरबस गेला, बल्क ड्रग पार्क गेला, सॅफ्रन गेला, मेडिसिन डिव्हाइस पार्क गेला. यासारखे कोट्यावधीची गुंतवणूक करू पाहणारे अनेक प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले. ही वस्तुस्थिती तरुण तरुणी विसरलेली नाही, जनता विसरली नाही. उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांनी घोषणा केली मी श्वेतपत्रिका काढणार, परंतु अजूनपर्यंत ती प्रसिद्ध झालेली नाही. आम्ही पण विचार करतोय की कधी श्वेतपत्रिका निघते. अध्यक्ष महोदय, पंतप्रधान महोदय राज्याला वेदांतापेक्षा मोठा उद्योग देतील अशी घोषणा स्वतः राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केली. अजून तरी तेवढा मोठा प्रकल्प आपल्या राज्याला मिळालेला नाही. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि इतर राज्याचे मुख्यमंत्री आपण बघतोय आपल्या मुंबईमध्ये येतात, त्यांना अधिकार यायचा, त्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. पण इथे येऊन इथल्याच उद्योगपतींची बैठक घेतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही चला आमच्याकडे गुंतवणूक करा. जर महाराष्ट्रातल्या उद्योगपतींच्याकडे येऊन त्यांच्या राज्यात गुंतवणूक करा सांगितली जाते, त्यापेक्षा त्या उद्योगपतींना आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे आम्ही तुम्हाला रेड कार्पेट टाकतो, आम्ही तुम्हाला मदत करतो, ती गुंतवणूक तुम्ही आपण करा. अध्यक्ष महोदय, दावोसला स्वतः मुख्यमंत्री महोदय गेलेले होते. मला माहिती जी मिळाली चार्टर प्लेननी गेलेले होते आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा आणि त्यांच्या जे काही शिष्टमंडळ होतं त्या सगळ्यांचा 2.5 दिवसाचा खर्च 40 ते 42 कोटी रुपये झालेला आहे अशी माझी माहिती आहे. सभागृहाला कळलं पाहिजे की नक्की किती कोटी रुपये झाला काय, तो सभागृहाचा अधिकार आहे. शेवटी जनतेचा पैसा आहे, कर रूपाने जमा झालेला पैसा आणि त्या गुंतवणुकीची माहिती जनतेला मिळाली पाहिजे. त्यामध्ये त्यांच्याबरोबर शासन प्रशासनामधले कोण कोण गेले होते, खासगी व्यक्ती कोण गेल्या होत्या का, या परदेशी वारीचा खर्च किती झाला ह्याची माहिती आम्ही मागितली माहितीच्या अधिकारात, परंतु अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मिळालेली नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, मी काही ट्विट पण त्याच्याबद्दलचं सरकारकडनं मुख्यमंत्र्यांच्याकडनं गेलेलं म्हणजे केलेलं मी वाचलं. परंतु अध्यक्ष महोदय, भद्रावतीचा 20,000 कोटी गुंतवणुकीचा कोळसा गॅसिफिकेशनचा प्रकल्प उभारण्यासाठी अमेरिकेच्या न्यू एरा एच क्लीनटेक सोल्युशन कंपनीने केलेला सामंजस्य करार किंवा वेगवेगळे काही करार केले, मी ते आता सगळं सांगत नाही. परंतु अध्यक्ष महोदय, हे जर सगळं बघितलं तर माझं ते वाचल्यानंतर सरकारला एवढेच प्रश्न आहेत. आपल्या राज्यातल्या कंपन्या असताना दावोसला जाऊन गुंतवणूक करार करण्याची गरज काय? कारण काही आपल्याच राज्यातल्या कंपन्या आहेत. आपल्या काळात एकही मोठा नवीन उद्योग राज्याला काय येऊ शकला नाही. शासकीय अधिकृत ट्विटर हँडलवरून अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या कंपन्या असताना विदेशी कंपन्यांकडून राज्यात गुंतवणूक होत असल्याची दिशाभूल करण्याची माहिती का दिली गेली?
देशातील राज्यातील जनतेची, बेरोजगार आणि युवा पिढीची आणि खुद्द पंतप्रधान महोदयांची दिशाभूल का केली गेली? इतर ज्या कंपन्यांनी राज्य सरकारच्या बरोबर सामंजस्य करार केला त्या कंपन्या खरोखरीच विदेशातील आहेत का? त्या माध्यमातून विदेशी गुंतवणूक राज्यात होणार आहे का? याबाबतची सत्य माहिती सरकार जनतेला देईल का? ज्या कंपन्यांचे शेअर आणि पेडअप कॅपिटल अतिशय कमी आहे त्या कंपन्यांकडून खरोखरीच कोट्यावधी रुपयाचे प्रकल्प राज्यात उभे राहणार आहेत का? याही बद्दलची माहिती, कारण 1,37,000 कोटीची गुंतवणूक अध्यक्ष महोदय त्यावेळेस सांगितली गेलेली आहे. अध्यक्ष महोदय, तसंच शासनाची राज्य अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन इतकी साध्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं पण स्वतः राज्यपाल महोदयांनी सरकारच्या वतीनं सांगितलं, माझं सरकार म्हणून. माझी सरकारला विनंती आहे की मी ते सगळं बघितलं, त्या समितीत कोण कोण आहे, काय काय आहे, त्याचा GR पण आता माझ्यापाशी आहे की त्याच्यामध्ये कोण कोण घेतलं, पण त्याच्यामध्ये सहकार क्षेत्राला डावललंय. अध्यक्ष महोदय, 2-3 क्षेत्राला सरकारने याच्यामध्ये डावललंय. खरं तर सहकाराची ताकद महाराष्ट्रामुळे देशाला कळली. पंडित जवाहरलाल नेहरू, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, धनंजयराव गाडगे, वसंतदादा पाटील यांनी स्वातंत्र्यानंतर सहकाराला खूप महत्व दिलं आणि ही चळवळ भारतभर पसरली. परंतु अध्यक्ष महोदय, ह्या समितीमध्ये वेगवेगळे तज्ज्ञ आहेत, परंतु सहकारातला एकाही तज्ज्ञाचा समावेश नाही. मग सहकार क्षेत्र ह्या सरकारला महत्वाचं वाटत नाही का? अध्यक्ष महोदय, कृषी क्षेत्राला प्रतिनिधित्व आणखी मिळालं पाहिजे, कारण कोरोनाच्या काळामध्ये मी ह्या राज्याचा अर्थमंत्री होतो. त्यावेळेस मी बघितलं आपला GDP सांभाळण्याचं काम हे कृषी विभागाने शेतकरी वर्गाने केलं. राज्यातला GDPचा मोठा वाटा कृषी आणि संलग्न क्षेत्राचा आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. कृषी क्षेत्राच्या एका तज्ज्ञाचा समावेश आपण केला आणि ते जर झालं तर कृषी क्षेत्राचा समावेश काउन्सिलमध्ये केला पाहिजे. ऊर्जा आणि कामगार क्षेत्राला अध्यक्ष महोदय वगळलंय. जसं कृषी सहकार ऊर्जा कामगार क्षेत्राला कमी महत्व देणार असाल तर $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न पूर्ण होईल का याचा विचार सरकारने निश्चितपणे करावा. आणि काउन्सिल निर्माण केलेलं आहे, ठीक आहे, पण कृषी सहकार कामगार आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांचा या काउन्सिलमध्ये समावेश करावा अशा प्रकारची मागणी देखील त्या चर्चेच्या निमित्तानं मी सरकारला निश्चितपणे करू इच्छितो. अध्यक्ष महोदय, मुंबई नागपूर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, त्याच्यामध्ये आमच्या सरकारमध्ये असताना पण एकनाथराव शिंदे साहेब त्याच्यात लक्ष घालत होते, आम्ही सर्वतोपरी सहकार्य करत होतो. शिंदे साहेब, आपण उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये असताना 8,025 कोटी रुपये त्या समृद्धी महामार्गाला दिले. ज्या वेळेस पैसे मागितले त्यावेळेस पैसे दिले. चांगला मार्ग होत असेल तर आपल्या राज्यामध्ये डेव्हलपमेंट झालीच पाहिजे, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही, परंतु आणखीन काही त्याच्यामध्ये गोष्टी केल्या पाहिजे. या महामार्गावर वाहतुकीचा सुरक्षेचा फार मोठा प्रश्न आहे. अनेक अपघात आजपर्यंत झालेले आहेत. याबाबत देखील तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे. तसंच समृद्धी महामार्गाचं विस्तारीकरण नागपूर ते भंडारा गोंदिया आणि नागपूर ते गडचिरोली करण्याचं नियोजन हेही त्या काळामध्ये आम्ही म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार असतानाच आम्ही लोकांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. नांदेड, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यांना जोडणारा नांदेड ते जालना ह्या 200 मीटर लांबीचा 7,000 कोटी अंदाजित रकमेच्या द्रुतगती जोडमार्गाचं नवीन काम हाती घेण्याचा निर्णय आता इथं अशोक चव्हाण साहेब नाही आहेत, परंतु एका मीटिंगला शिंदे साहेब तुम्हाला आठवत असेल की आपण सगळेजण वरच्यावर बसलो होतो, त्यावेळेस ती मागणी आली आणि तुम्ही पण त्या खात्याचे मंत्री या नात्याने म्हटला सरकारने जर मला सांगितलं तर आम्ही तो नांदेड, हिंगोली, परभणी, जालना हा पण भाग त्याला जोडू आणि मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्याला ह्याचा फायदा होईल अशाही पद्धतीनं ह्या कामामध्ये आम्ही त्यावेळेस मदत केलेली आहे. अध्यक्ष महोदय, जलयुक्त शिवाराच्या बद्दल पण सांगितलं, अभिभाषणात त्याचा उल्लेख आहे. माझी सरकारला एवढीच विनंती आहे की जलयुक्त शिवार अभियानाचा आग्रह सोडा, त्यावर खर्च करण्यापेक्षा एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम सुरू करा. अखर्चित निधीची तरतूद केंद्र सरकारकडनं करून घ्या आणि राज्याने त्यात भर घालून तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राज्यात राबवा अशी आमची विनंती आहे. तुम्हाला राबवायचा नाही राबवायचा शेवटी तुमचा अधिकार. अध्यक्ष महोदय, मराठा समाजातल्या देखील विविध कल्याणकारी योजनांच्या संदर्भामध्ये अभिभाषणामध्ये उल्लेख करण्यात आला, परंतु त्याबद्दल
अजूनही नुसतं मराठा ओबीसी असेल, मराठा असेल, धनगर असेल, मुस्लिम असेल, अशा वेगवेगळ्या बांधवांच्या आरक्षणाच्या संदर्भातल्या मागण्या आहेत त्याही संदर्भामध्ये स्वतः आमच्या काळात जी कमिटी होती त्या कमिटीवर एकनाथराव शिंदे साहेब देखील होते, त्याच्यामुळं त्यांना या गोष्टीची सगळी माहिती आहे. तर हा जो काही मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, पण निवड झालेल्या मराठा उमेदवारांमुळे मॅटच्या निर्णयावर प्रश्न उभा राहिलेला आहे, त्या संदर्भामध्ये देखील मार्ग काढला पाहिजे. काही प्रमाणामध्ये काढला, त्याचा उल्लेख डॉक्टर कुटे आपण भाषणात केला. नैसर्गिक आपत्तीच्या बद्दल खरं आजच चर्चा झाली आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी 31 मार्च 2023 इथपर्यंत ते सगळे पैसे मिळणार असं स्वतः सभागृहाला सांगितले. त्याच्यामुळे त्या खोलात मी काही जात नाही. किल्ल्याचं जतन आणि संवर्धन करण्याला प्राधान्य. अध्यक्ष महोदय, त्या संदर्भामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की आग्र्याच्या बद्दल मगाशी बोलत असताना अतुलजी का सन्माननीय डॉक्टर साहेब बोलले, मला आता लक्षात नाही, पण दोघांपैकी बहुतेक अतुलजी सन्माननीय सदस्य बोलले. अध्यक्ष महोदय, आग्र्याचा ऐतिहासिक लाल किल्ल्यात यापूर्वी आगा खान पुरस्कार सोहळा झाला, अदनान सामी कॉन्सर्ट झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय पुरातत्व विभागाने मंजुरी दिली होती. अध्यक्ष महोदय, आग्र्याचा किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा जवळचा संबंध आहे, उभ्या भारताला माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे काय आपल्या महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे आदर्श आहेत. हेही अनेकदा आपण पंतप्रधान वेगवेगळे मान्यवर ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे. आजपर्यंत जे जे पंतप्रधान झाले त्या सगळ्यांच्याच तोंडून. त्यामुळे लाल किल्ल्यात शिवजयंती निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी द्यावी अशी विनंती अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान केंद्रने केंद्र सरकारला केली. नोव्हेंबर 2022 मध्ये ते केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत होते. या वर्षी लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी झाली याबद्दल सर्वांना अभिमान आहे, परंतु आर पाटील फाउंडेशनचे अनेक संघटनांनी, मला वाटतं विकास पाटील विनोद पाटीलनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता आणि इतर पण संघटनांनी घेतलेला होता. यासाठी त्यांचं मी विशेष अभिनंदन करीन, विनोदचं आणि इतरांचं. परंतु एक दुःख आहे, सरकारने या कार्यक्रमाला स्वतःहून परवानगी दिली असती तर अधिक चांगलं झालं असतं. अध्यक्ष महोदय, माझी माहिती खरी आहे असं मी मानतो. यामध्ये सरकारने अनमुठी भूमिका घेतली आणि शेवटी फाउंडेशनला न्यायालयात जाऊन मान्यता आणावी लागलेली आहे आणि तशा प्रकारच्या बातम्या पण माझ्याकडे आहेत. त्याबद्दल सरकारने वस्तुस्थिती काय ती सांगावी. झालंय, सुरुवात ती चांगली झाली, इथून पुढं ते सातत्य टिकावं आणि दरवर्षी तशा पद्धतीनं ते व्हावं. अध्यक्ष महोदय, महादुर्ग महोत्सव छत्रपतींच्या संदर्भामध्ये तो पण यंदा झाला, परंतु पहिल्यांदा कमिटी मिनिमम लोकांची केली गेली. अध्यक्ष महोदय, त्याच्याऐवजी तिथले कुणी असू द्यात, आमदार खासदार या सगळ्यांना घेऊन कमिटी करायला पाहिजे होती. नंतर मात्र आदेश काढले गेले. माझं एवढंच सरकारला म्हणणं आहे की बऱ्याचदा एक आदेश निघतो आणि नंतर त्यांना कळतं की ह्याच्यात आपल्या काही गोष्टी राहिल्या आणि मग पुन्हा दुसरा आदेश निघतो. त्यापेक्षा विचारपूर्वक जर पहिलीच आदेश चांगला निघाला तर जास्त चांगलं होईल. अध्यक्ष महोदय, दुसरं एक, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला आता 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असतो. 75 वर्ष पूर्ण झाली. खरं तर मराठवाडा मुक्ती संग्रामाला जाज्वल्य इतिहास आहे. स्वातंत्र्यानंतर लढा देऊन निजामशाहीतून मराठवाडा मुक्त झाला. अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये 8 जिल्ह्यामध्ये तर कार्यक्रम व्हावाच अशी मागणी आम्ही सरकारला केली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना केली. त्यांनी कामकाज सल्लागार समितीमध्ये सांगितलं की आपण करू. आता त्याच्याबद्दलचा उल्लेख अभिभाषणामध्ये आलेला आहे. आमचं सरकार असताना आम्ही त्यांना सुरुवातीला 75 कोटी रुपये ठेवलेले होते. त्याच्यामध्ये जो काही खर्च लागेल तो त्या ठिकाणी घ्यावा का उपलब्ध करावा. परंतु एकंदरीत मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आता सरकारने माग जे काही दुर्लक्ष केलं ते दुर्लक्ष न करता राहिलेल्या दिवसामध्ये अतिशय चांगला दिमागदार कार्यक्रम करावा. त्याच्या संदर्भात 8 जिल्ह्यामध्ये देखील व्हावा आणि इतर पण वेगवेगळ्या भागामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम याला 75 वर्ष झाली, त्यावेळेसचा इतिहास, त्यावेळेसची माहिती ही इतरांना पण नवीन पिढीला देण्याचं काम झालं तर ते अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकरता इमारत आणि तर्कतीर्थ लक्ष्मणराव शास्त्री जोशी यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय या पद्धतीनं
त्याच्यामध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा केला, ते सगळं झालं. परंतु अध्यक्ष महोदय, यामध्ये खरोखरीच आम्हाला एका गोष्टीची खंत आहे की अजून गेले 8 वर्षापासून केंद्रात भाजप सरकार आहे, राज्यामधलं 2.5 वर्ष आमची सर सोडली तर 6 वर्ष भाजप सरकार इथं आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. शेलार साहेब, आपण पण शेवटच्या भागात शालेय शिक्षण मंत्री होता, तुम्ही पण त्या काळामध्ये प्रयत्न केलेला होता, त्याचा उल्लेख आज तुम्ही केलेला होता. परंतु याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडे अनेक वर्ष धूळ खात पडलेला आहे. तरी केंद्र सरकारकडनं जाणीवपूर्वक वेळ काढूपणा केला जातो का काय कळायला मार्ग नाही. याकरता खरोखरीच महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत. माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना आग्रह आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या करता आपण पुढाकार घ्यावा. तुमच्या कारकिर्दीमध्ये ते झालं तर इतिहासात त्याची नोंद होणार आहे आणि त्याच्यामुळं त्याकडं आपण अधिकचं लक्ष द्यावं. विश्व मराठी संमेलन ह्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, या राज्यात पहिल्यांदा सरकारच्या वतीनं विश्व मराठी संमेलन आयोजित करण्याचा घाट जानेवारी महिन्यामध्ये घातला गेला. वास्तविक अशा प्रकारचे कार्यक्रम सरकार न करता अध्यक्ष महोदय, माझ्या मते हे सरकारचं काम नाही. मराठी भाषा साहित्य यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना बळ देणं हे सरकारचं काम आहे. पण काही कारणांनी मराठीसाठी आम्ही काही करतोय हे दाखवण्याचा काही उद्देश होता का हे मला समजायला मार्ग नाही. परंतु साहित्यकांचं आणि मराठी लोकांचं पण मत असं होतं की ह्याच्यातून त्यांना ही सगळी जबाबदारी द्यावी. जागतिक मराठी अकादमी ही संस्था अनेक वर्षापासून कार्यरत आहे. या संस्थेकडून दरवर्षी राज्यात विश्व मराठी संमेलन आयोजित केलं जातं. सरकारला एवढी इच्छा होती तर जागतिक मराठी अकादमी मदत करायला हवी होती आणि हा कार्यक्रम झाला असता तर खूप चांगलं झालं असतं. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये एक गोष्ट सरकारने विचार केला पाहिजे. डॉक्टर राजा दीक्षितांनी का राजीनामा दिला, डॉक्टर सदानंद मोरे साहेबांनी का राजीनामा दिला, कुणामुळे दिला. या पत्रामध्ये राजा दीक्षितांचं पत्र अध्यक्ष महोदय माझ्याकडे आहे आणि त्या पत्रामध्ये फार गंभीर अशा प्रकारचं त्यांनी काही त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. या पत्रात अतिशय गंभीर स्वरूपाचं तुमचं सरकार सरसळ साहित्य विश्वात हस्तक्षेप करीत आहे, त्यामुळे पुरस्कार मागे घेतले जात आहेत. समितीचे अध्यक्ष राजीनामा देत आहे, तुम्ही मनधरणी केली तरी त्यांनी राजीनामा मागे घेतला नाही. एवढा पुरता हा विषय मर्यादित नाही. या निमित्तानं खरं तर माझं सरकारला सांगणं आहे, मुंबईत पार पडलेल्या विश्व मराठी संमेलन नियोजन करताना मराठी भाषेशी संबंधित असलेल्या महत्वाच्या संस्थांना सरकारने विश्वासात का घेतलं नाही. दोन्ही मंडळाच्या कामात सरकारने हस्तक्षेप करीत होते अशा दोन्ही साहित्यिकांनी आरोप केलाय. त्याबाबत सरकारचा खुलासा काय. साहित्य संस्कृती मंडळाने जाहीर केलेला अनुवादाचा पुरस्कार मागे का घेतला गेला. प्रशासकीय आणि वित्तीय अडवणूक सरकारकडनं का केली गेली. जागतिक मराठी अकादमी दरवर्षी विश्व मराठी संमेलन आयोजित करीत असताना सरकारी कामकाजात भाग नसताना सरकारकडून विश्व मराठी संमेलन भरवण्यामागचा उद्देश काय, ह्याबद्दलची पण माहिती अध्यक्ष महोदय या निमित्तानं राज्याला मिळाली पाहिजे. भाषा सल्लागार समितीचं पण काम अध्यक्ष महोदय सध्या ठप्प आहे. मराठी भाषेचं, साहित्याचं, संस्कृतीचं, परंपरेचं रक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची, पण महाराष्ट्रात मराठी भाषेच्या एका समितीला अपंग करून तुमचं सरकार मराठी भाषेचं नुकसान करत आहे असं आमचं सांगणं आहे. त्याबद्दल पण त्यांनी विचार करावा. अध्यक्ष महोदय, ह्यालाच जोडून मला राज्याचे मुख्यमंत्री इथं आहेत, मला त्यांना सांगायचंय मराठी भाषा भवन ह्याचा खूप चांगल्या प्रकारचा प्लॅन तयार केलेला होता. मागच्या मुख्यमंत्र्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचं भूमिपूजन पण केलेलं होतं. जवळपास वर्क ऑर्डर देणं आता बाकी आहे. आणि असं असताना एक साऊथ मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हला अतिशय देखणी अशा प्रकारची, मला वाटतं PK दास हे आर्किटेक्ट आहे, त्यांनी तो प्लॅन केला. आम्ही अनेकांनाचे प्लॅन घेतले होते पण तो प्लॅन केलेला आहे आणि त्याचं काम मात्र सुरू झालेलं नाही. त्याचं वर्क ऑर्डर द्यायचं का थांबलंय ते सरकारने जर सांगितलं तर जास्त बरं होईल आणि ते काम लवकर मराठी भाषा भवनचं सुरू करावं. अध्यक्ष महोदय, हिंदी ही राष्ट्रभाषा ही कधीपासून झाली. मी मगाशी जे सांगितलं की हे सरकार कधी कधी न मागचा पुढचा विचार करता GR काढतं. आता 16 जानेवारी 2023चा GR प्रस्तावना हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळं. अध्यक्ष महोदय, हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, मागणी आहे
परंतु हिंदी ही राष्ट्रभाषा झालेली नाही आणि मग नंतर पुन्हा GR बदलण्याचं काम झालं. वास्तविक हे काही सरकार झोपेत काम करतं का ह्याचा पुन्हा एक नमुना आहे. कोणत्याही भाषेला कमी लेखण्याचा माझा अजिबात उद्देश नाही. फक्त या सरकारमध्ये कसा सावळा गोंधळ चाललाय, कसे एक GR निघतात आणि पुन्हा काही दिवसांनी दुसरे, ही बेफिकिरी मला या निमित्तानं दाखवायची. आणि पर्यटन सांस्कृतिक कार्य विभागाने 16 जानेवारीला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्यिक अकादमीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. याबाबत जो शासन निर्णय झाला त्यात त्या राष्ट्रभाषेचा उल्लेख झालेला आहे आणि नंतर तो वगळला, हा भाग वेगळा. पण असं होता कामा नये. मराठी भाषा धोरणाचा उल्लेख या अभिभाषणामध्ये कुठेही केला गेलेला नाहीये. तर त्याच्यामध्ये पहिल्या राज्यपालांच्या अभिभाषणात मराठी भाषा धोरणाचा उल्लेख असेल असं वाटलं होतं, परंतु तो दुर्दैवाने झाला नाही. अध्यक्ष महोदय, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरच्या बद्दल अतुलजींनी मगाशी सांगितलं सन्माननीय सदस्यांनी हे सगळं. परंतु अतुलजी, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, आम्ही शेवटची जी कॅबिनेट केली त्या कॅबिनेटमध्ये धाराशिव म्हणजे उस्मानाबादला धाराशिव नाव द्यायचं आणि आपल्या औरंगाबादला संभाजीनगराचं नाव द्यायचं. खरं तर ही मागणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची ही उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ती आमच्याही सरकारच्या काळात शेवटच्या कॅबिनेटमध्ये केली. नंतर एकनाथराव शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून चार्ज घेतल्यानंतर त्यांच्या पण पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यांनी तशा पद्धतीनं हो, मी कुठं नाही म्हणतो, मी तेच सांगितलं. तुम्ही होय साहेब, अहो झाला साहेब, 3-3दा ठराव झाला, तेव्हा झाला, नंतर झाला, परंतु तिसऱ्यांदा इजा बिजा तिजा झाल्यावर ते झालं. हे तर मान्य केलं पाहिजे. त्याच्याबद्दल दुमत असायचं काय, जे झालं ते झालं. हा त्याच्या जाऊ साहेबांना जाऊ दे तुम्ही. होय मान्य आहे. हे तुमच्या काकांना इथं बसवा. दादा बोला. अध्यक्ष महोदय, माझं एवढंच सरकारला सांगणं आहे की ह्या दोन्ही शहरांचा धनंजय काका. अध्यक्ष महोदय, या दोन्ही शहरांची नावं बदलली याबद्दल आनंद आहे. आता काढलेलं नोटिफिकेशन हे केवळ शहरापुरतं आहे. मला हे सभागृहाच्या सन्माननीय गिरीशजी तुमच्या लक्षात आणून द्यायचं, हे नोटिफिकेशन जे मी वाचलंय ते फक्त शहरांचं आहे. त्याच्यामध्ये सिटीचा उल्लेख केलाय, डिस्ट्रिक्ट मात्र औरंगाबादच त्याच्यात लिहिलंय. जे केंद्राचं नोटिफिकेशन निघालंय तिकडं डिस्ट्रिक्ट मात्र उस्मानाबादच केलंय. अरे डॉक्टर साहेब, बदल ते आपल्या राज्याच्या GADने केला, त्यांना अधिकार नाहीये, अधिकार केंद्राला आहे. ते केंद्राकडनं करून घेतलं पाहिजे. उगेच काहीतरी पानं तोंडाला पुसू नका. जे खरं आहे ते खरं आहे. हा, वर्ण करून आणा, आम्हाला मान्य आहे. आम्ही फक्त हे करतो. तसंच ते करून आणताना शहराचं नाव जसं छत्रपती संभाजीनगर केलेलं आहे तसं औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीनगर विमानतळ करण्याचा निर्णय देखील आपण त्याची कार्यवाही करावी अशी माझी विनंती आहे. दुसरं एक मला तुम्हाला तुमचं अभिनंदन करायचं. मी आज तुमच्या पुरवणी मागण्यात का कशात आहे व्हाईट बुक मध्ये अध्यक्ष महोदय, व्हाईट बुक मध्ये त्याच्याबद्दल एवढा ओहापोह झाला, एवढं मला वेगवेगळ्या पद्धतीने ट्रोल करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने काही लोकांनी केला. परंतु हे व्हाईट बुक आपलं गिरीशजी, आपल्या सरकारचं, आपण त्याच्यात खर्चाचं पूरक विवरण 2022-23 ह्याच्यामध्ये पाद नंबर 59 स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान स्थळ मौजे तुळापूर तालुका हवेली समाधी स्थळ स्मारक वडू बुद्रुक आराखडा तयार करण्याच्या करता स्वराज्य रक्षक धनंजय मुंडेंचे अंकल तोंडावरचं काढा. अध्यक्ष हा, अरे तसं नाही. माझं म्हणणं की ते स्वराज्य रक्षकामध्ये डॉक्टर साहेब सगळेच येतं, स्वराज्य पण येतं, रक्षण पण येतं, धर्म पण येतो, सगळ्याच गोष्टी येतात. म्हणून आम्ही म्हणलं, बाकी काय आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांना तेवढ्या पुरतं मर्यादित करू नका.
त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली, ती स्थापना केल्यानंतर जे स्वराज्य निर्माण झालं त्या स्वराज्याचे एकही लढाई न हारता त्यांनी त्याचं रक्षण केलं. ही गोष्ट तर त्रिवार सत्य आहे. धर्माचं पाहणं आहे, मी ते म्हणत नाही, म्हणून अनुसार अध्यक्ष महोदय महागाई रोखण्यासाठी सरकारकडे कोणती उपाययोजना नाही. वास्तविक महागाई रोखण्याच्या बद्दल ह्याच्यामध्ये काही उल्लेख व्हायला पाहिजे होता. किती मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, महागाई वाढली आणि तुमच्या लक्षात आलं असेल की जनता त्याच्यातनं होरपळती, म्हणूनच 5 विधान परिषदेमध्ये 4 ठिकाणी तुमचा पराभव झाला. अध्यक्ष महोदय, ऐनवेळी खासदारांची बैठक, हे एक ऐनवेळीच तुम्ही घेता. खासदारांची बैठक 8 दिवस आधी, गिरीशजी सन्माननीय मंत्री महोदय, 8 दिवस आधी घेतली पाहिजे, म्हणजे त्यांना तिथं तयारी करता येतं, तिथं मांडता येतात. कारण आम्ही पण खासदार होतो, पृथ्वीराज चव्हाण साहेब पण खासदार होते, त्याच्यामुळं थोडीशी माहिती आधी दिली तर त्याचा उपयोग होतो. नुसतं काही साध्यच करायचं नाही, नुसतीच बैठक घ्यायची असे रेकॉर्डवर आणायचं. शिंदे साहेबांनी देखील बैठक घेतली, पण अधिवेशनाचा 1 दिवस अगोदर ही बैठक तुम्ही मुंबईला घेतली. अर्धे अधिक खासदार दिल्लीतच होते. काय साध्य झालं या बैठकीतनं? असं करू नका. करायचं तर त्याचा काहीतरी आउटपुट निघालं पाहिजे. विस्तार का लांबवत आहात त्याचं आता मी काढत नाही, कारण ते विस्तार लांबतोच. कुणाचा पायपोस कुणाला नाहीये अशाही प्रकारचे वक्तव्य तुमची सगळे ऐकल्यानंतर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा एक गंभीर माझा आरोप आहे तुमच्यावर. काय झालं, मुख्यमंत्री मंत्र्यांनी शेरा नोंदवला तरी छाननीनंतरच कार्यवाही करावी. मंत्री महोदय, 10 जानेवारी 2023 ला सामान्य प्रशासनाने पत्र दिलंय. आम्ही पण उपमुख्यमंत्री म्हणून काम केलंय, त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलंय, बरेच जणांनी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. एक अजब हा आदेश आहे या सरकारने काढला. हा आदेश सरकारला का काढावा लागला हे अजून देखील कुणाला कळलेलं नाही. आपली जबाबदारी अधिकाऱ्यांच्यावर ढकलण्याची वृत्ती आहे का, असे अनेक प्रश्न जनतेच्या मनामध्ये आलेले आहेत. अशी काही प्रकरणं आहेत की मंत्री अडचणीत येण्याची शक्यता, यातून पळवाट काढण्यासाठी सरकारने हा आदेश काढला का? आदेशामध्ये काय त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांच्या कार्यालयाकडून शेऱ्यासह प्राप्त होणारे अर्ज, निवेदन यांची नियम, अधिनियम, शासन निर्णय आणि परिपत्रकातील तरतुदीनुसार गुणवत्तापूर्ण तपासणी करून त्याचा परिणामकारक निपटारा करावा आणि त्यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत. हे कुणी बघायचं? त्यांनी, बरं का. याची दक्षता घेण्याच्या सर्व सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. ज्या अर्ज किंवा निवेदनावरील आदेश, शेरे, कायदे, नियम किंवा शासन निर्णयात बसणारे असतील ते मान्य करावेत. मात्र ते नियमात बसणारे नसतील तर विनंती मान्य करता येणार नसल्याची खात्री झाल्यावर संबंधित मुख्यमंत्री मंत्र्यांच्या निदर्शनास आणावी आणि त्यानंतर संबंधितांनी मान्यता दिल्यास तसा निर्णय घ्यावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत निवेदनावरील मंत्र्यांचा शेरा हा अंतिम निर्णय समजण्यात येऊ नये असे आदेशात म्हणले. अरे बघ, कशाला मंत्री म्हणून तिथं बसताय? त्याच्यामध्ये तुमचा आदेश तो फायनल आदेश. आपणच आदेश देताना, आपण पण मंत्री होता, डॉक्टर कुंटे, शेलार साहेब पण होते. ही कुठली पद्धत? डॉक्टर गावित साहेब, तुम्ही आदेश देताना 10दा विचार करून आदेश द्या, नाहीतर काही काही बाबतीमध्ये योग्य ती कार्यवाही करावी असाही आदेश देता येतो. परंतु ज्याच्यातनं तुम्हाला कामच करून पाहिजे, तुम्हाला 40 आमदारांना खुशच ठेवायचंय, त्यावेळेस पॉझिटिव्ह रिमार्क मारला पाहिजे ना. तुम्ही एकीकडे त्यांना खुश ठेवण्याकरता रिमार्क वेगळा मारणार आणि आदेश असा काढणार आणि सगळं सचिव लोकांच्यावर, प्रधान सचिवांवर, अप्पर मुख्य सचिवांच्यावर ढकलून देणार. हे बरोबर नाही. हे अशा प्रकारचे आदेश सरकारला का काढावे लागतात याचा खुलासा सरकारने केला पाहिजे. उलट तुम्ही आमच्याकडे यायचा त्यावेळेस आम्ही आदेश दिल्यानंतर आम्ही पॉझिटिव्ह आदेश दिला की तुम्ही म्हणायचं आता काम झालं पाहिजे, कारण पॉझिटिव्ह आदेश आहे. पण हे उलटच झालं. पुन्हा तपासणी करता ज्यांच्याकडे, तुमच्या हाताखाली जे काम करतात त्यांच्याकडे तपासायला पाठवता. हे कुठला कारभार? याचं उत्तर आलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, शासकीय जाहिराती, मी परवा बोललो, 50 कोटीच्या शासकीय जाहिराती 6 महिन्यात दिल्या. 17 कोटीहून अधिक रक्कम महानगरपालिकेच्या जाहिरातीमध्ये खर्च केली. आणि जाहिरात बघा अध्यक्ष महोदय, जाहिरात तेव्हा का, आता इथं शिंदे साहेबांचा फोटो आहे. वर्तमान सरकार, भविष्यात आकार, योजना दमदार, जनतेचे हे सरकार.
आणि इतकी दळभद्री बस आहे, सगळ्या काचा फुटल्या, नीट बघा, काचा फुटल्यात, इथली काच फुटली, इथली काच फुटली, तिथं नीट काही काच राहिलीच नाही. अरे कशाला असले धंदे करता? जाहिरातबाजी असली एक मिनिट, असली दळभद्री बस, असली दळभद्री बस. अरे काय रे, किमान डोकी तरी चालवा, चांगली नवी कोरी बस असती आणि त्याच्यात ती. आता हे हसतायत जोरात, मग हे बस बघून हसतायत का? बघा मी कसली बस लोकांना दिली, असा अर्थ निघतो. जसं पेट्रोल भरायला आम्ही जायचो तेव्हा तिथं मोदी साहेबांना बघायचो, मग मोदी साहेब आम्ही पेट्रोल, तेव्हा आमच्या मनात यायचं की काय भाव वाढले ते बघायला, तसं काय तसं हे आहे का? अहो पण मग त्याच्यावर जाहिरात का दिली? सागर हो का, ह्यांनी तर दुसरी जाहिरात आणली हो का. आता ही जाहिरात, होय मी होणार लखपती. आता लखपती ज्यांना करायचंय ते राहिले बाजूला, आणि ह्याच्यात उपमुख्यमंत्रीच मोठेच्या मोठे दिसतात, बाकी कुठेच दिसत नाही. त्याच्यात शिंदे साहेब एवढे एवढेसे दिसतात, मोदी साहेब एवढे एवढेसे दिसतात, पण त्यांच्या पाचपट मोठे मी म्हणत नाही, दर्यापूरच्या आमदारांनी मला दाखवलं. ही वस्तुस्थिती, ही अवस्था. जाहिरातबाजी करताना आशिष शेलार साहेब, तुम्हाला मंत्री करत नाही, किमान हे तरी नजरेखाली घालत चालला बाबा कसं आहे काय चाललंय. तुम्हाला अजून मुंबईचा पण अधिकार, खरं कुंटे साहेब, सॉरी कुठे डॉक्टर, त्यांना मुंबईचा अधिकार द्या, बरंच काही ते करतील, पण तेही अधिकार त्यांना देत नाही, कुठलंच काही देत नाही. काय नाही दिले, काय माहिती आहे. आता आम्ही मागं बघितलंय कुणाकुणाला, पंकजा मुंडेताईंना काय अधिकार दिला, खडसेंना काय अधिकार दिला, विनोद तावडेंना काय अधिकार दिला, बावनकुळेला काय अधिकार दिला, मुनगंटीवारांना काय अधिकार दिला, सगळं आपण बघितलंय. झाकली मुठ 1.25 लाखाची गपस. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीनं हे सगळा कारभार चाललेला आहे. आता गुन्हेगारांच्या मध्ये पोलिसांच्या, म्हणजे नव्हे तर पोलिसांची दहशत ते राहत, असे वेगवेगळे अध्यक्ष महोदय मुद्दे आहेत. मी आता थांबवतो अध्यक्ष महोदय. शेवट माझं एवढंच आहे की ही अपेक्षा होती की राज्यापुढे गंभीर प्रश्नांचा आणि उपाययोजनांचा उल्लेख अभिभाषणामध्ये राज्यपाल महोदयांच्या येईल. अनेक महत्वाच्या प्रश्नांचा या सरकारला विसर पडलाय. अनेक विषय सरकारने जाणीवपूर्वक टाळलेले आहेत. अत्यंत हुशार म्हणून पाठ थोपटून घेणारा विद्यार्थी अंतिम परीक्षेत नापास होतो, तशी या सरकारची अवस्था आहे. या सरकारने 8 महिन्यामध्ये अध्यक्ष महोदय अनेक घोषणा केल्या, पण राज्यपाल महोदयांचं, माझं झाल्यावर माझं 4 ओळी राहिल्या. राज्य अभिभाषण ज्यावेळेस समोर आलं त्यावेळेस या सरकारला कोणतंही विजन नाही असं त्याच्यामध्ये दिसून आलेलं आहे अध्यक्ष महोदय. तसंच तळागाळातला शेतकरी, शेतमजूर, गरीब लोकांशी या सरकारला देणं घेणं नाही. महागाईवर चकार शब्द या अभिभाषणामध्ये नाही. राज्यात महिला आमदारांवर हल्ला होतो, सामान्य महिलांवर अत्याचार होत आहेत, पण महिलांविषयी या सरकारकडे कुठं ठोस धोरण नाही. दिवसा ढवळ्या पत्रकारांची, बंधूंची हत्या होती, आमदारांना धमक्या दिल्या जातात, त्याही बद्दल कुठं काही उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेला नाही. कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याची सरकारची मानसिकता दिसत नाही. भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरुद्ध चौकशी करण्याची या सरकारची इच्छाशक्ती नाही. शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना त्याला मदतीचा हात देण्याची सरकारची तयारी नाही. कोरोनानंतर आर्थिक स्थिती आता कुठं रुळावर येत असताना मंत्री खाण्यापिण्यावर उधळपट्टी करतायत, अशा पद्धतीची परिस्थिती. आणि आम्हाला मगाशी जे सांगितलं की नाफेडमध्ये दिलेली माहिती ही मला प्रामाणिकपणे सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचे की मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली माहिती ही मागील वर्षाची होती. आता नाफेडनी कांदा खरेदी सुरू केलेली नाही. हे सगळं वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला काही मुख्यमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग आणायचा नाही. उपमुख्यमंत्री महोदयांनी सातत्याने मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वी देखील त्यांनी एकदा त्यांचा माईक काढून घेतला. तुमचं दोघांनी बघा, परंतु कांदा आम्हाला एवढंच सांगायचंय की चुकीचं रेकॉर्डवर राहू नये. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेली आकडेवारी सभागृहाच्या रेकॉर्डवर आलेली आहे, ती कृपया अध्यक्ष महोदय दुरुस्त करून घ्यावी. त्यामुळे मी या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावाला विरोध करतो आणि थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.